सांगलीच्या इस्लामपुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। तर या मोर्चात आमदार नितेश राणे, भरत आदमापुरे आणि वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज चौक इस्लामपूर येथून या मोर्चास सुरुवात झाली। हा मोर्चा महावीर चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काशी विश्वेश्वर मंदिर, गणेश भाजी मंडई, गांधी चौक मार्गे यल्लम्मा चौक येथे सभा झाली। सुरुवात करतोय। सभेच्या सुरुवातीला लव जिहादमध्ये बळी पडलेल्या व अत्याचारामध्ये बळी पडलेल्या मुलींच्यासाठी बांगलादेश हिंदू मुक्त करणे हे त्यांचं ध्येय आहे। बांगलादेशला पूर्णपणे दारुल इस्लाम बनवणे हे त्यांचं ध्येय आहे। आपण समजून घेतलं पाहिजे। वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाकडून फेटाळण्यात आलाय। तर महिला पत्रकार गैरवर्तन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांना मोठा धक्का देण्यात आलाय। तर वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळलाय। जामिनासाठी अर्ज केलेला, त्यांनी याचिका केलेली, काय नेमका युक्तिवाद झाला आणि न्यायालयाने काय आदेश दिला? सदर प्रकरणातील आरोपी वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष यांनी त्यांच्या पॉलिटिकल पॉवरचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी पीडित महिला पत्रकाराला तुझा रेप होतोय का, तू अशा आगलावाच्या बातम्या का करते, असे त्यांनी विधानं केली, जे आक्षेपार्ह विधानं आहे आणि कुठल्याही सभ्य माणसाला ते पटण्यासारखे नाही आहेत, कुठल्याही सभ्य मनाला ते पटण्यासारखे नाही आहेत। आज न्यायालयामध्ये जस्टिस झालेला आहे, आम्हाला न्याय मिळालेला आहे। न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळलेली आहे। आम्ही न्यायालयासमोर सर्व बाजू खंबीरपणे मांडलेल्या आहेत, सर्व फॅक्ट्स मांडलेले आहेत की हा प्रकरण असं रस्त्यावर चालत असताना मोहिनीला अडवून वामन म्हात्रे यांनी काही शिवीगाळ केली किंवा काही धमकवलं एवढा पुरता मर्यादित नाही आहे। मोहिनी जाधव महिला पत्रकार आहेत आणि ते सातत्याने बदलापूरमध्ये होणारा भ्रष्टाचार, जुनी नवीन महानगरपालिकेची जी नवीन बिल्डिंग आहे ती अपुरी असताना तिचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो, ही रिपोर्टिंग त्यांनी केली होती 14 ऑगस्टला। त्याचा राग वामन म्हात्रे याच्या मनात होता आणि तो त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओपनपणे सर्वांसमोर काढूनही दाखवला। त्यानंतर 16 ऑगस्टला जेव्हा त्या लहान चिमुकल्यांवर एकदम महाराष्ट्राचं हृदय हलवून टाकणारी, भारताचं हृदय हलवून टाकणारी जी घटना घडली त्या शाळेमध्ये बदलापूरमध्ये बलात्काराची, ती रिपोर्टिंग महिला पत्रकार, पीडित महिला पत्रकार करत होती, त्याचाही राग त्यांच्या मनात होता। आणि ती रिपोर्टिंग करत असताना, सातत्याने रिपोर्टिंग करत असताना 16 तारखेला जेव्हा FIR झाली, ती रिपोर्टिंग 17 तारखेला सकाळ हा पहिला वृत्तमानपत्र आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी ही बातमी चालवली आणि त्याच्यामुळे लोकांना उघडकीस आलं की कशाप्रकारे पोलिस हे बलात्काराचं प्रकरण दाबत होतं आणि कशाप्रकारे गुन्हा नोंद होण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली आहे। ही रिपोर्टिंग मोहिनी जाधव यांनी केली 17 तारखेला सकाळमध्ये। या सर्व गोष्टींचा राग त्यांच्या मनात ऑलरेडी होता। त्यामुळे जेव्हा 20 तारखेला उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा सामान्य नागरिकांचं झालं, उत्स्फूर्त आंदोलन जेव्हा पालकांचं झालं शाळेसमोर, शांतप्रिय आंदोलन चालू होतं, ती रिपोर्टिंग करत असताना आणि त्यानंतर मग जे बदलापूर रेल्वे स्टेशनला जे आंदोलन झालं त्याची रिपोर्टिंग करत असताना शाळेतून बदलापूर स्टेशनमध्ये कडे आणि पुन्हा शाळेकडे येत जात करत असताना मध्ये रस्त्यात अडवून वामन म्हात्रे यांनी मोहिनी जाधवला ते आक्षेपार्ह विधानं केले। त्यामुळे ते आक्षेपार्ह विधान त्यांनी अचानक केलं असं नाही, ही फिअरलेसली, निडरपणे सर्व भ्रष्टाचार उघडकीस आणत होती, फिअरलेसली रिपोर्टिंग करत होती, हिम्मतवाली महिला पत्रकार आहे आणि त्यामुळे ती न घाबरता कंटिन्युअसली रिपोर्टिंग करत होती। याचा राग त्यांच्या मनात होता, हे आम्ही कोर्टाला निदर्शनास आणून दिलं आणि म्हणून कोर्टाने आम्हाला न्याय मिळवून दिला, त्यांची जामीन याचिका रद्द केलेली आहे। धन्यवाद। सुषमा अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करण्यासाठी हे सगळं करत आहे असा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलाय। तर अफजल खान हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो। पेंग्विनला काल डायपर घालण्याची वेळ आली होती, आम्ही परवानगी दिली नसती तर काय झालं असतं, अशी टीका यावेळी करण्यात आली। आता अमोल निमिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झालं नाही ना, आता आता तपासण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला, नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही, कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही।
सुषमा अंधारेने आपल्याच्या आणि आपल्या सोबतचे फोटो त्यांनी व्हायरल केलेले असं आहे ना, फर्निचरसाठी भांडणारी आणि फर्निचरसाठी पदं देणाऱ्या महिलेवर आम्ही किती बोलायचं. तिच्या घरी मी एक 4 सोफा आणि 2 टेबल पाठवून देतो, कदाचित शांत राहील. मग त्याच्यानंतर तुम्ही भूमिका जाहीर केली, काय नेमकं आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच. त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही. जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि एक लक्षात घ्या, सुषमा ताईंच्यावर मी दोष देत नाही, कारण का आत्ता शिंदे साहेबांवर आलेल्या ज्या काही गोरेताई आहेत किंवा त्या मनीषा कायंदेताई आहेत, मनीषा कायंदेताईंनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची, ते राणेंवर बोल, नाही तर तुला पद देणार नाही, तुला तिकीट देणार नाही. तीच अवस्था आता सुषमा अंधारेची आहे. म्हणून सुषमा अंधारेंची चूक नाहीये, बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते, बाकी काय. संजय राऊतांनी, नारायण राणे साहेब आणि देवेंद्र संजय राजाराम राऊत ना, गहरी टीका केलेली हा? आहे. अफजल खानची टीका केली आणि असं आहे. हा? ठाकरे गटानं नारायण राणेंच्या अटकेची मागणी आणि अफजल खानाची उपमा दिलेली आहे त्यांना आहे नारायण ना, राणे साहेबांनी. अफजल खान हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो, असा बायलासारखा उभा राहतो. त्याला त्याने आमच्या नादी लागू नका, तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली, समजून घे. मुतत बाहेर निघाला तो. अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं ठेवायला लागलं असतं. तुमचे हे जयंत काका अगर मध्ये आले नसते ना, पेंग्विनला ना खालचं पुरे नळच सुरू झाला असता. म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका. काल तुझ्या पेंग्विनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा. पगारात त्याचा भेटतो. असं आहे, पगार ज्या नावाने भेटतो, ज्या कारणाने भेटतो ते मग त्या माणसाला करायलाच लागतं. नाहीतर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार, गाडीचे हप्ते कसे देणार तो. आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत त्याला. कालचा राडा जो झाला हे मुद्दामून विरोधकांनी केले असं वाटतं. याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो. 10 वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता. 10ची अधिकृत त्यांना वेळ दिलेली, 12 वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली, असं अधिकृत ठरलेलं. 10 वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले 12 वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय. ते अगर 10 वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना 10 ते 12 पर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग 12 वाजता राणे साहेब आले असते. मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाहीये, कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे. पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून हा पुतळा पडला, ती दुर्घटना घडली, तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील, आमचे देवेंद्रजी असतील, आम्ही सगळेजण एकच बोलतोय, आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारण करणारे कोण लोक आहेत? जे तुम्हाला विशालगडवर दिसले का? नाही दिसले. जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का? नाही दिसले. ह्यांना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते. अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे, इतिहास तुम्हाला जोपासायचा आहे, तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर. ते अतिक्रमण काढा ना. तेव्हा कशाला त्या दाढी कुरवाडांचे धुमणा चाटायला गेलात तेव्हा का नाही हिंमत दाखवली का इकडचं विशालगडचं सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे. म्हणून उगाच शिवप्रेमी येण्याचा आव आणू नका. चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनवू, हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रेमी म्हणून आवाहन करेन. पोलीस दलावर तुम्ही सारखं बोलताय, तुम्ही म्हणताय धमकी त्यांना दिली नाही असंही म्हणताय. काय, कारण का मी माझ्या वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी हिंदू समाजाच्या आलेली प्रत्येक केस, प्रत्येक लव जिहादची केस ही वेळेत त्यांनी दाखल करून घ्यावी. आमची लव जिहाद मध्ये गेलेली भगिनी तिला परत आणण्यामध्ये आमच्या हिंदुत्ववादी संघटनेला मदत करावी. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू असं मी सांगितलेलं आहे. शेवटी आमच्या डिपार्टमेंटमध्ये करकरेंसारखे अधिकारी आहेत, साळसकरांचे सारखे अधिकारी, चांगल्यातले चांगले अधिकारी आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन गेले. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. म्हणून ह्या लोकांचं नाव कोणी खराब करू नये एवढीच इच्छा आहे. वैभव नाईकने काल आरोप केला की कालचा जो का राडा झाला सांगतो, आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही. आम्हाला शिवरायांचं पुतळा परत इथे उभं करायचं आहे, एवढंच आमचं एक वाक्य आहे.
तुम्ही किती चारी बाजूनी खोदलं तरी पाणी लागणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट येथील पुतळ्याच्या पाहणी दौऱ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत सिंधुदुर्गात दाखल झाले. तर जिल्हा प्रमुख संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी गोवा येथे मोपा या विमानतळावर स्वागत केले. यावेळी युवा सेना मंदार शिरसाट, चंद्रहार पाटील आणि पराग म्हापसेकर, कृष्णा केनी आदी उपस्थित होते. शिवसेनेचे वरिष्ठ नेते बीकेसीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्याचा प्रयत्न करणार असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काँग्रेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणार. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बीकेसीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणार आणि पंतप्रधान जाहीर माफी मागणार की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार की नाही असाही सवाल त्यांनी यावेळी विचारलाय. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो आहे तो मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे, तो कोसळला आहे. उद्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत, बीकेसीमध्ये येणार आहेत. त्यांनी मागे सुद्धा एक जलपूजन केलं होतं की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी स्टॅच्यू बसवणार आहे, परंतु तोही अजून काम सुरू झालेलं नाही. आणि मालवणचं जे 8 महिन्यापूर्वी जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं आता कोसळण्याचं काम झालेलं आहे. उद्या आम्ही बीकेसीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन देशाच्या प्राईम मिनिस्टरांना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारू की अशा तऱ्हेने निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, त्याची चौकशी होणार आहे की नाही आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.